श्री छत्रपती शिवाजी महाराज की जर तुम्ही रायगडला जायचा प्लॅन करताना तर थांबा आणि ही रील आत्ताच बघा. तर मी फ्रायडे नाईटला मुंबईवरून निघाले. ॲज यू ऑल नो की जर तुम्ही PG आणि फ्लॅटमध्ये राहत असाल तर घरून दिलेले, आईने दिलेले सगळे डबे घेऊन जाणं किती इम्पॉर्टंट आहे. तर आज थोडा जास्त काही सामान नव्हतं, त्याच्यामुळे मी माझे डबे सगळे पॅक केले आणि निघाले. तर रात्री माझी कोकण कन्या होती. कोकण कन्याने आम्ही 4 वाजता अराऊंड खेडला पोहोचणार होतो आणि त्याच्यानंतर अराऊंड आम्ही 36 लोक होतो. तर आमची ट्युशनची ट्रिप होती. तर 36 मुलांना घेऊन आम्हाला रायगडला जायचं होतं आणि ही ट्रिप आम्ही पायी करणार होतो, रोपवेचा यूज करणार नव्हतो. सो दिस इज द पार्ट 1 ऑफ अवर ट्रिप. तर ह्याच्या आधीसुद्धा मी रायगडला खूप वेळा गेली आहे, पण मी रोपवेने गेले. एकदा 2nd स्टँडर्डमध्ये असताना आणि त्याच्यानंतर एकदा लास्ट इयरमध्ये असताना, पण तेव्हा आम्ही रोपवे यूज करून गेलेलो. बट दिस टाईम वी डिसाइडेड की असं म्हणतात की जर तुम्हाला रायगड अनुभवायचा असेल तर पायवारी एकदा झालीच पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलेलं की ह्या वेळेस पायवारी करायची. पण ही पायवारी करत असताना आमच्यासोबत काय काय झालं हे मी तुमच्यासोबत 2nd पार्टमध्ये शेअर करेन, 2nd पार्ट ऑफ दिस ब्लॉग.